नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नवीन रेसिपी. मित्रांनो, आज आपण बनवणार आहे कच्ची दाबेली. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एक कुकर घ्या, त्याच्यात 5-7 बटाटे टाका आणि पाणी टाका आणि कुकरचं झाकण लावून त्याचे 3 ते 4 शिट्ट्या करून घ्या. आपले बटाटे शिजून तयार आहेत. आता त्यांना थंड पाण्यात टाका आणि त्याची सर्व साल काढून घ्या. मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल बाहेर किती केमिकलचे पदार्थ बनतात. आपण ते बाहेरचे पदार्थ खूप आवडीने खातो, पण त्यानंतर आपण आजारी पडू शकतो. म्हणून जास्त बाहेरचं खाणं अवॉइड करा आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने रेसिपीज बनवा आणि घरची हेल्दी पदार्थ खा. गॅसवरती तवा ठेवा, त्याच्यात वाटीभर शेंगदाणे टाका आणि त्याला लालसर होईपर्यंत भाजून घ्या. लालसर भाजून गेले की आपल्याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याला हातावरती चोडून सर्व शेंगदाण्याची साल अलग करून घ्या. आपण शेंगदाण्याची 2 खाप करून घेऊया. पहा, अगदी अशा रीतीने. आता एक कढई ठेवा, त्याच्यात थोडंसं तेल टाका आणि नमक, हळद, तिखट टाका. ते कलचवून झालं की त्याच्यात शेंगदाणे टाका आणि ते शेंगदाणे सर्व मसाला शेंगदाण्यांना लागतो तोपर्यंत त्याला उलटपलट करून घ्या. छान खरपूस असे भाजून घ्या आणि ते भाजून गेले की त्यांना एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढा. आता मी इथं एक मोठ्या आकारचा कांदा घेतला आहे. त्याला 2 भागमध्ये डिवाइड करा आणि अर्ध्याच भागला बारीक चिरून घ्या. आता तशाच रीतीने एक टोमॅटो घ्या आणि त्यालाही अर्धा कट करा. आपल्याला इथं अर्धा कांदा अर्धा टोमॅटोचाच वापर करायचा आहे. आता कढई घ्या, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाका आणि त्याला लालसर भाजून घ्या. लालसर भाजून झाला की त्याच्यात एक पडी तेल टाका आणि टोमॅटो टाका. त्याला पण छान असं परतून घ्या. मी इथं 4 मोठे चम्मच दाबेली मसाला घेतला आहे आणि 1 चम्मच लाल चटणी पावडर, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला घ्या. त्याला छान असं परतून घ्या. त्याच्यात 1 ग्लास एवढं पाणी टाका आणि पाणीला छान असं उकळ येतं तोपर्यंत कमी गॅसवरती शिजू द्या आणि मग आता त्याच्यात उकडलेले बटाटे टाका आणि छान असं कलचवून घ्या. आता चवीपुरतं मीठ टाका आणि खारे शेंगदाणे केले होते ते टाका. त्याला कमी गॅसवरती शिजू द्या. चला आपण आता इमलीची चटणीकडे जाऊया. मी आधीच गरम पाण्यात इमली भिजत ठेवली होती. तिचं पाणी अलग करून आपल्याला एक पातेलीमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता त्याच्यात आपण 1 वाटी एवढं गूळ टाका आणि थोडंसं तिखट आणि नमक टाका. त्याला छान असं उकळ येऊ द्या. आपली चटणी अर्धी होते तोपर्यंत त्याला शिजू द्या. चला मग आपण दाबेलीचा मसाला थंड करायला काढूया. एका प्लेटमध्ये अशा रीतीने पसरवून घ्या आणि त्याच्यावरती खारे शेंगदाणे बनवले होते ते टाका. अनारचे दाणे असतील तर टाका आणि बारीक चिरलेला कांदा टाका आणि मग त्याच्यावरून थोडीशी ताजी कोथिंबीर टाका. अनारचे दाणे असतील तर टाका, माझ्याकडे होते मी टाकले. आता पाव घ्या, त्याला मध्ये चाकूच्या साहाय्याने अशा रीतीने कापून घ्या. सर्व पाव कापून तयार झाले की आपल्याला त्याच्यात दाबेलीचा मसाला भरायचा आहे. अशा रीतीने चमचच्या साहाय्याने आपण एक एक करून सर्व दाबेल्या भरून घेऊया. आता सर्व दाबेल्या भरून तयार आहे. गॅसवरती तवा ठेवा, त्याच्यात थोडं तेल टाका आणि एक एक करून सर्व दाबेल्या त्याच्यावरती शेकायला ठेवून घ्या. सर्व दाबेल्या आपल्याला कच्चापणा जाईपर्यंत शेकायच्या आहेत. उलटी पालती करून सर्व दाबेल्या शेकून घ्या. कमी गॅसवरती शेकायच्या आहेत. परत अजून थोडंसं तेल टाका आणि परत त्यांना उलटी पालती करून घ्या. पहा, आपल्या दाबेल्या शेकून तयार आहेत. काढा आता एक एक करून त्यांना प्लेटमध्ये. आता नाश्त्याची एक प्लेट घ्या आणि बारीक शेव लावून ती दाबेली प्लेटमध्ये ठेवा आणि मस्त खट्टी मिठी इमलीची चटणी तयार केली आहे ती टाका. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून धन्यवाद आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.